नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अगदी साधी सोपी, मस्त अशी चटपटीत आणि झणझणीत वालांच्या शेंगांची सुकी भाजी कशी करायची ती बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग जराही वेळ न घालवता मस्त अशी झटपट तयार होणारी साधी सोपी वालांच्या शेंगांची भाजी करूया. तर अशा प्रकारे इथं मी जवळपास 1 किलो इतक्या वालाच्या शेंगा घेतल्या. आता वालाच्या शेंगा आपल्याला अशा प्रकारे निवडून घ्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे आपण गवाराच्या शेंगा निवडतो, त्याच सेम पद्धतीने आपल्याला या वालाच्या शेंगा सुद्धा निवडायच्या आहेत. आता तुम्ही या वालांच्या शेंगांना काय म्हणता, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे, तर त्यासाठी 1 कांदा, 5 ते 6 मिरची, कोथिंबीर, टोमॅटो आणि अद्रक लसणाची पेस्ट घेतली. एका मोठ्या कढईमध्ये आपण 1 वाटी भरून इतकं तेल घालणार आहोत. आता शेंगांची भाजी ही 10 लोकांना पुरेल इतपत केली जाणार आहे किंवा जवळपास 1 किलोची भाजी बनवत आहे. तर त्यासाठी अर्धा चमच जिरं, अर्धा चमच मोहरी घालूया, कट केलेली मिरची आणि कट केलेला कांदा घालूया. तर अशा प्रकारे आता कांदा आणि मिरची आपल्याला अगदी 1 मिनिटासाठी थोडा कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आता इथं तुम्ही बघू शकता कांद्याला हलका रंग चढलेला आहे आणि या स्टेजवर आपण अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहोत. तर अशा प्रकारे इथं मी अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतली. मला अद्रक लसणाची पेस्ट थोडी जास्त वाटत होती, त्यामुळे मी थोडी शिल्लक ठेवली. आता पेस्ट घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण जवळपास 2 ते 3 मिनिटं छान भाजून घेऊया किंवा तेलामध्ये परतून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता मिरची, कांदा आणि आपण जे वाटण घातलं होतं तो सुद्धा छान परतून झालेला आहे. नंतर यामध्ये काही बेसिक मसाले घालूया. तर अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच हळद आणि 1 मोठ्या साईजचा टोमॅटो घातला आहे. सोबतच थोडा कोथिंबीर घालून घेतला. आता सर्व जिन्नस आपले घालून झालेले आहे. काही जिन्नस बाकी आहे ते नंतर घालूया. एकदा पुन्हा सर्व मिश्रण छान परतून घेऊया. हलका टोमॅटो आणि मसाले अगदी 1 मिनिटासाठी आपण शिजवून घेणार आहोत आणि नंतरच उरलेले बाकी जिन्नस घालणार आहोत. तर इथं एका मोठ्या चम्मचभर इतकं मी लाल तिखट घातलं, चवीनुसार मीठ घातलं, सोबतच थोडी कसुरी मेथी घालायची आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे. आता इथं सर्व जिन्नस आपले टाकून झालेले आहे. अगदी वाटीभर इतकं किंवा एखादी कप इतकं आपण पाणी टाकणार आहोत. पाण्याचं टाकण्याचं कारण हेच म्हणजे आपले मसाला अजिबात जळणार नाही, शिजायला छान सोपं जाईल. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण छान एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण अगदी 1 ते 2 मिनिटासाठी अगदी छान तेल उतेपर्यंत शिजवायचे आहे. आता मिश्रण 1 ते 2 मिनिटं मी शिजवलेलं आहे. पुन्हा आपण या भाजीला अगदी छान झणझणीत बनवायची असेल, तर पुन्हा आपण हे सर्व मसाले पुन्हा 1 मिनिटासाठी शिजवून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता आपले मसाले कितपत शिजलेले आहे. मस्त असा वर तेल उतलेलं आहे, मस्त अशी तर्री सुटलेली आहे आणि इथं आपले सर्व मसाले मस्त असे झणझणीत तयार झालेले आहे आणि या स्टेजलाच आपण जे आपण निवडून घेतलेल्या वालाच्या शेंगा आहेत त्या घालणार आहोत. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण वालाच्या शेंगा घालून घेतल्या आणि या सर्व वालांच्या शेंगा आपण पुन्हा एकजीव करून घेऊया, छान ढवळून घेऊया. आता आमच्या भागामध्ये या शेंगांना वालाच्या शेंगाच म्हणतात. काही ठिकाणी घेवडासुद्धा म्हणतात. पण खरं सांगायचं झालं तर आमच्या भागात घेवडा हा प्रकार आम्हाला माहीतसुद्धा नाही आहे किंवा या शेंगांना घेवडा म्हणतात हे आम्ही ऐकलंसुद्धा नव्हतं. आम्ही या शेंगांना वालांच्या शेंगाच म्हणतो. तुमच्या भागामध्ये या शेंगांना काय म्हणतात मला हे कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपण सर्व शेंगा छान ढवळून घेतले आहे. आता या शेंगा आपल्याला जवळपास 15 ते 20 मिनिटं पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे. चला तर मग पूर्ण भाजी आपण शिजवून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता शेंगा अगदी मस्त शिजलेली आहे. पूर्णपणे छान अशा सॉफ्ट झालेली आहे. दाणे पण शिजलेली आहे. एकदा छान भाजीला मिक्स करून घेऊया. मी मध्यंतरी
थोड्या थोड्या वेळाने भाजी ढवळत होते आणि पूर्ण भाजी शिजवून घेतली. आता सर्वात शेवट आपण बारीक कट केलेला कोथिंबीर घालूया. पुन्हा एकदा भाजीला छान ढवळून घेऊया आणि इथं आपली अगदी साधी सोपी मस्त अशी झटपट वालांच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. करायला आहे ना अतिशय सोपी, अगदी टिफिनसाठी, प्रवासासाठी ही भाजी परफेक्ट आहे. तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि मस्त अशी चटपटीत वालाच्या शेंगांची भाजी इथं तयार आहे. तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी तयार केलेली वालाच्या शेंगांची भाजी तुम्हाला कशी वाटली मला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चटपटीत झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.